आज आपण बनवणार आहोत झणझणीत चमचमीत कारळाची चटणी. ही चटणी खायला जेवढी टेस्टी लागते तेवढी शरीरासाठी पौष्टिक पण आहे. तुम्ही ही चटणी रोजच्या जेवणामध्ये साइड डिश म्हणून यूज करू शकतात. तुम्ही जर वरण भात केलं किंवा डाळ भात केलं तर त्यासोबत ही चटणी खाऊ शकतात. किंवा भाजीला काही नसेल तर तुम्ही तेव्हा ही भाकरी सोबत किंवा पोळी सोबत ही चटणी खाऊ शकतात. नमस्कार, स्वागत आहे तुमचं श्रीमान कोमल रेसिपी चॅनल मध्ये. रेसिपी तर तुम्हाला कळालीच आहे, त्यामुळे रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी सर्वात आधी आपण साहित्य बघूया. कारळाची चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य. इथे मी 250 ग्राम कारळ घेतलेले आहे. हे बघा, अशा प्रकारे कारळ असतात दिसायला काळे. तुम्हाला हे कारळ कुठल्याही किराणा स्टोअर मध्ये मिळेल किंवा ऑनलाईन पण परचेस करू शकता तुम्ही. त्यानंतर 17 ते 18 लाल मिरच्या घेतलेल्या आहे. इथे मी वाळलेल्या मिरच्या घेतल्या. त्यासोबतच 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. इथे लसूण थोडा जास्तच टाकायचा, म्हणजे चटणी खाताना अजून जास्त टेस्ट लागते. त्यानंतर 1.5 चम्मच काश्मीर लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ. कारळाची चटणी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला कारळ भाजून घ्यायचे आहे. इथे आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहे कारळ. इथे तेल वगैरे टाकायची गरज नाही. आता इथे कढाई गरम झाली. आता यामध्ये आपण कारळ टाकून घेऊया. इथे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर कारळ भाजून घ्यायचे आहे. आता इथे कारळ मी कढईमध्ये टाकून घेतले. आता आपल्याला एकसारखं कारळ हलवून घ्यायचे आहे, म्हणजे ते जळणार नाही. जर कारळ जळाले तर चटणीची टेस्ट बिघडू शकते. शक्यतो लो टू मीडियम फ्लेमवरच कारळ भाजून घ्यायचे. काही अजिबात करू नका. हाय फ्लेमवर जर तुम्ही कारळ भाजून घेतले तर ते जळण्याची शक्यता असते. आता इथे आपले कारळ चांगले भाजून झालेले आहे. तुम्ही बघू शकता कारळमधून तडतड आवाज यायला सुरुवात झाली. याचा अर्थ असा आहे की आपले कारळ व्यवस्थित भाजले. आता आपण हे कारळ प्लेटमध्ये काढून घेऊया. आता इथे कारळ भाजून झाले. आता कारळ आपण थंड करून घेणार आहोत. त्यासाठी फॅनच्या हवेखाली ठेवले, म्हणजे ते थंड होतील. तोपर्यंत आपण इकडे मिरच्या भाजून घेऊया. इथे मिरच्या भाजताना पण तेल टाकायची गरज नाही. आता मिरच्या पण एकसारख्या हलवून घ्यायच्या आहे, म्हणजे त्या व्यवस्थित भाजल्या जातील. इथे मिरच्या भाजून घेण्याचं हेच कारण आहे, की सध्या पावसाळा चालू असल्यामुळे मिरच्या थोड्याशा नरम पडतात. त्यामध्ये असलेलं मॉइश्चर जाण्यासाठी आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहे. आणि तसंही पावसाळा असो किंवा नसो, तुम्ही अशा पद्धतीने मिरच्या भाजून घ्या आणि चटणी बनवून बघा. खूप टेस्टी तयार होते. त्यामुळे कच्च्या मिरच्या टाकण्यापेक्षा भाजूनच मिरच्या टाका चटणीमध्ये. आता तुम्ही बघू शकता तिथे मिरच्या चांगल्या भाजून घेतल्या. आता आपण ह्या मिरच्या तव्यामधून बाहेर काढून घेऊया. आता आपण वाळलेल्या मिरच्या भाजून घेतल्या. या मिरच्या पण आपल्याला थंड करून घ्यायच्या आहे. आता त्याच तव्यामध्ये आपण लसूण पण भाजून घेणार आहोत. इथे लसूण पण आपल्याला छान हलवून घ्यायचा आहे आणि चांगला भाजून घ्यायचा आहे. लसूण जळणार नाही याची काळजी घ्यायची. आता तुम्ही बघू शकता तिथे लसूण चांगला भाजून घेतला. हे बघा, लसणावर छान स्पॉट यायला सुरुवात झालेली आहे. इथे लसूण खूप जास्त जळू पण दिला नाही आणि छान भाजून घेतला. लसूण भाजून घेण्याचं हेच कारण आहे की यामध्ये जो कच्चा वास असतो तो निघून जातो आणि चटणी छान खमंग तयार होते. त्यामुळे लसूण भाजूनच घ्या. आता आपण भाजलेला लसूण तव्यामधून बाहेर काढून घेऊया. आता आपण कारळाची चटणी मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत. इथे कारळ पण थंड झाले, त्यासोबतच लसूण आणि लाल मिरच्या पण थंड झालेल्या आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये लाल मिरची ऍड करून घेऊया. आता यामध्ये भाजून घेतलेला लसूण ऍड करून घेऊया. त्यानंतर चवीनुसार मीठ ऍड करून घ्यायचंय आपल्याला. आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत. इथे आत्ताच आपण कारळ टाकणार नाही, कारण की आता जर कारळ टाकले तर खूप जास्त बारीक पावडर होईल. हे बघा, अशा प्रकारे मी सर्व साहित्य मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता पाणी न टाकता मिक्सरमध्ये फिरून घ्यायचंय आपल्याला. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कारळ टाकून घेणार आहोत. आता इथे सर्व कारळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले. आता यामध्ये आपण काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेऊया. तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपण कारळ पण मिक्सरमधून फिरून घेणार आहोत. इथे आपल्याला खूप जास्त बारीक पावडर करून घ्यायचं नाही. अधून-मधून मिक्सर चालू बंद करून चटणी वाटून घ्यायची आपल्याला. आता इथे कारळाची चटणी मी मिक्सरमध्ये फिरून घेतलेली आहे. तुम्ही चटणीचं टेक्स्चर बघू शकता. छान सुटसुटीत चटणी तयार झाली. इथे चिकट चटणी अजिबात तयार झालेली नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, चटणी एवढी सुटसुटीत कसं काय तयार झाली? इथे मी चटणी वाटताना मिक्सर अधून-मधून चालू बंद केलं होतं. त्यामुळे चटणी छान सुटसुटीत तयार झालेली आहे. एकसारखी जर कारळाची चटणी आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतली तर ती चिकट होऊ शकते.
हे बघा किती छान चटणी तयार झालेली आहे कारळाची. आता इथे झणझणीत कारळाची चटणी तयार झालेली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की कारळाची चटणी कशी स्टोअर करायची? त्यासाठी काय करायचं? स्टीलचा डब्बा किंवा एअरटाईट बरणी घ्यायची काचेची. ती चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आणि चांगली कोरडी करून घ्यायची. त्यानंतर ही चटणी त्यामध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकतात. इथे चटणी तुम्ही फ्रिजमध्ये पण ठेवू शकतात किंवा फ्रिजच्या बाहेर पण ती महिनाभर टिकू शकते. तुम्ही जर कुठे बाहेर प्रवासामध्ये जाणार असाल, तर तुम्ही ही चटणी सोबत नेऊ शकता. अजिबात चटणी खराब होत नाही. शिवाय चटणी ऑइल फ्री असल्यामुळे शरीरासाठी पौष्टिक पण आहे आणि कारळमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असते. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सेम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्तपैकी झणझणीत कारळाची चटणी तयार झालेली आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सेम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑलरेडी सबस्क्रायबर असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन मध्ये घंटीला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील.